आई जगदंबे, महासाहेब, आबासाहेब, कविराज, येसूबाई, बाळ शाहू. तर मग ते स्वप्न होतं आणि क्रूर, कठोर, निर्दयी सत्य हे आहे. आई जगदंबे, हेच सत्य ताटात वाढून ठेवलं होतंस, तर ते स्वप्न या दुर्दैवी राजाला दाखवलंस तर कशापायी? अहो साहेब, आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे. आबासाहेब, तुम्ही पाठीशी आहात तर मराठ्यांचा साधा सैनिक देखील या आलम दुनियेपुढं आपली मान तुकवणार नाही. मग या संभाजीची बात कशाला? कविराज, किती शांत झोपला आहात. पण तुमच्यासारख्या शाहिराणी शांत झोप घ्यावी असं रामराज्य या पृथ्वी तलावर अजून अवतरायचं आहे. खबरदार येसूबाई, डोळ्यावाटे पाणी काढाल तर. साखळदंड? छे छे, या मोगरीच्या फुलांच्या पुष्पमाला आहेत. त्या तोडून आम्ही कदापि पळून जाणार नाही, कारण स्वप्नात का असेना आम्ही तुम्हाला तसं वचन दिलंय. औरंगजेब बादशाह सलामत. अरे, नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावक. तोडशील तू हे हातपाय, होरपळशील हा उभा देह, पण हे हातपाय म्हणजे मी नव्हे, की हा उभा देह म्हणजे मी नव्हे. माझ्यातला मी तो अनादी अनंत सदैव अमर आहे. बादशाह आलमगीर, पाण्याला पेटते पलिते लावून समुद्राची साल सोलता येत नाही, की वाऱ्यावर समसेर चालवून वादळाचा शिरच्छेद करता येत नाही. डोळ्यांनो, दुनियेतलं कोणतं सौंदर्य तुम्ही पाहिलं नाहीत, साठवलं नाहीत. आता तुमचं काम संपलं. ज्योत विजावी तसे विजून जा, पण विजता विजता देखील या दुनियेला नवी दृष्टी देऊन जा. रसणे, दुनियेतल्या खाद्यपेयांचा आस्वाद तू पुरेपूर घेतलास. गुणवंतांची कदर करताना तो हातचं काही राखलंच नाहीस. आता तुझंही काम संपलं. वेलीवरून फूल गळावं तशी गळून या मातीत मिसळून जा. हातानो, आयुष्यभर साथ दिलीत, साखळदंड करकसले गेले म्हणून दुःखी कष्टी तर झाला नाहीत ना. खूप खूप सोसलत, या दुनियेला खूप काही दिलत, पण दिलत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं वसूलही केलंतच ना. एका कोमल हृदयाच्या लावण्यवती राणीला आपल्या पाशात केलं. आता तुमचंही काम संपलं. अरे, पोटारती लाकूड तोड्यानं, फांद्या छाटल्या म्हणून वटवृक्षानं कधी आकांत केला आहे का? तुम्ही आता सुखनैव तुटून या मातीत पडा, पण मातीत पडता पडता देखील या वटवृक्षाची मान आणि शान राखून मातीत तुटून पडा. हृदया, तुझी मात्र मला अखेरपर्यंत साथ हवी आहे. औरंगजेब बादशहा, मराठ्यांचा राजा रयतेसाठी लढतो कसा हे तू पाहिलंस. आता तुला मराठ्यांचा राजा रयतेसाठी मरतो कसा हे आम्ही तुला दाखवतो. देवीला माझ्या रक्ताचं अर्घ्य हवं आहे आणि शुद्र दुश्मनाला माझा जीव हवा आहे. रयतेसाठी छत्रपतींनी एवढी झीज सोसायची नाही तर मग कुणी? बादशहा असा एक राजा तू मारशील, पण असे शेकडो राजे पैदा करणारी मराठा सल्तनत अजून जिंदी आहे, अभी जिंदा है.